रस्ता क्रॉस करूया। रस्ता थोडा खराब आहे आणि आपली गँग चांगले नौकादीच्या नावानं चांगलं। नमस्कार मित्रांनो, माझं नाव प्रतीक आणि आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आज आमच्या ग्रामदेवत नवलाई देवीची यात्रा आहे आणि यात्रेनिमित्त आमच्या गावातून जे मूळ गाव आहे कर्णोशी या गावात पालखी जाते आणि आता आपण तिकडेच निघालोय। तिकडे दर्शन वगैरे घेऊया, ती पालखी कशी जाते आणि केव्हा येते ते पण बघूया। गेल्या वर्षी मी बोललो होतो की आमच्या गावचा रस्ता खराब आहे, पण यावर्षी आमचा गावचा रस्ता एक नंबर केला आहे आणि तुम्ही माहोल पण बघू शकता किती सुंदर दिसतोय। तुम्हाला दाखवतो, पूर्ण क्लिअर रस्ता चांगला आहे आणि माझ्यासोबत आहे आबा। आपला आबासोबत निघालो आहे आणि सगळी मंडळी पुढे गेल्यात, त्यांना भेटूया पहिलं आणि त्यांच्यासोबत जाऊया। तर चला सोबत, चला। आपण निघालो कर्णोशी गावात। कर्णोशी गावामध्ये आहे नवलाई देवीचं मूळ स्थान, तिकडे आपण दर्शन घेणार आहे। त्याचबरोबर कर्णोशी गावामध्ये ग्रामस्थांना आपल्या पालखीचं दर्शन देणार आहे। तिथून आपण आपल्या गावात जाणार आहे, वाडेमध्ये जाणार आहे थोडक्यात। तर कसं असतं काय असतं या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्व बघायला भेटेल। कर्णोशी गावात जाण्यासाठी आम्ही थोडं गाव लांब असल्यामुळे ना ट्रॅक्टरचा उपयोग केला आहे। पहिला बैलगाड्या असायच्या आमच्याकडे, आता ट्रॅक्टर। सगळी चिल्लर गँग आपल्या पुढे चालली आहे आणि त्याच्या पुढे आपली पालखी चालली आहे। पालखीकडे पण जाऊया आता। आणि बाईकवर खूप जण आल्यात कारण की त्याच्यामध्ये जागा बसाय नाही म्हणून। आपला भाऊ आदित्य आणि शुभम पवार आणि आपली चिल्लर गँग। माहोल तुम्ही बघू शकता किती सुंदर आहे, डोंगरांची रांग आणि दोन हँडसम बॉय। या गल्लीतून आपण निघालो आहे आणि आपला रस्ता आहे डोंगराच्या पायथ्याशी। माणसांना ताण लागली वाटते जास्त म्हणून काय थांबवली। हा ना, बरं आहे तुझं, बरं आहे। भरपूर आहे कुठेला। हां तिकडे बघ, रस्ता क्रॉस करूया। रस्ता थोडा खराब आहे आणि आपली गँग रस्ता लय खराब आहे आणि सगळेजण पुढे उभे आहेत। नवलाई देवीचं मंदिर आहे छोटंसं।
चांगले नवला दिवच्या नावानं चांगलं. विसरले गाडी म्हणून चावी दिली. आपण जाऊया तिकडे, पालखी तिकडे गेली आणि ज्यांनी गाड्या आणल्यात ना ते गाड्या घेऊन जातील सर्व. आबा चावी आयतेच होती, तू गेलास म्हणून तिकडे. आयता चावी दिली, आयते बरं ये आता. मग तर मित्रांनो आता जाऊया, उशीर होतोय. पालखी खूप जास्त पुढे गेली आणि मी गाडी आणली होती ती दिली माझ्या भावाला चालवाय आता. अरे आपण जाऊया तिकडे, पालखी खूप लांब गेली त्या साईडला. इथे एक छोटं देवस्थान आहे, तिकडे देवीची आरती करूया आणि याच्यानंतर आपण करंदोशी गावात जाऊया. तुम्ही देवस्थान बघू शकता, मग दाखवतो. ॲक्च्युली खूप छोटं आहे. तिथे तर पालखी ठेवणार आणि देवीची पूजा करणार आहेत आणि हे दरवर्षी केलं जातं. तर मित्रांनो देवाची पूजा झाली, आरती झाली आणि इथून आपण चाललो आहे करंदोशी गावामध्ये. गावामध्ये काय आहे ते पण बघूया. तिकडे पण ग्रामस्थ करंदोशी गावातले ते देवीची ओटी भरतील किंवा नारळ फोडतील, पूजा करतील, ते पण बघूया. नंतर आपल्या गावात आपण जायचंच विषय नाही तो. चला सोबत. खूप आता डोंगर वगैरे, खूप सुंदर वातावरण आहे. तुम्हाला विश्वास नाही बसणार. तिकडे सूर्य, हे पूर्ण डोंगर किती सुंदर आहे. खूप सुंदर असं लोकेशन आहे. पावसाळ्यामध्ये खूप मजा येते आणि या निसर्गमय वातावरणामध्ये आम्ही राहतो. हो, कसं आहे, खूप भारी का नाही. थोडा डोंगर असल्यामुळे चढण उतरण झाल्यामुळे थोडा श्वास हे होतो आहे. बाकी सगळं चांगलंच आहे. तुम्ही अडचण बघू शकता. आणि ज्यांनी पालखी घेतली आहे त्यांच्या पायामध्ये चप्पल नाही आणि ह्या खराब रस्त्यांवर ते बिना चपले चालतात. चुकून काटा वगैरे लागत नाही, असं होत नाही कधी. पालखी खांद्या घेतल्यावर काट लागत नाही. कशीत कडकमध्ये जरा जवळ आले की लगेच फुरफुर करायला लागला. गावाकडे आलो ना सगळ्यांच्या घरी असतात, मजा येते. काय बा सगळ्यांच्या घरी असतात. हां, पण तुझ्याकडे म्हशी आहेत, पण काय करणार आता. एक तू मुंबईला काय करतोस मग? 4 म्हशीचं लिटर होतं मारलंय बाबा. आपल्या 4 म्हशी आहेत आणि 4 म्हशीचं दूध विकलंच ना भावड्या, तुला काम करायची गरज नाही. तू का करतो दुकान? अरे पण तू दुकान आहे, विसरलो. तुम्ही शेट लोक, तुमचं दुकान आहे. दरवर्षी पालखी आपली खाली असते, खाली चट्या वगैरे हातरतात. पण यावर्षी आपण ती ट्रॉलीमध्ये ठेवली आहे, कारण की वाकून हे करणं सायकलला जमत नाही, म्हातारी माणसं असतात. त्यामुळे वरती दर्शन चांगलं व्यवस्थित भेटतं. जाऊ द्या मोरे. राहुल शेठ, लाईट राहायची राहिली आपली. लाईट लावून घ्या. लाईट लावायची ना, चला लवकर लाईट लावून घेऊ. लाईट लावाय आम्ही जातो आता लवकर लवकर. फोडणार नाही पाहिजे.
नवलाई देवीची पालखी आत्ताच करदुशी गावातून आमच्या गावात आली आहे। आता ही पालखी 12 वाजेपर्यंत मंदिरामध्येच ठेवणार आणि यानंतर ती ग्रामस्थांना प्रत्येकाच्या घराजवळ जाऊन दर्शन देणार देवी पालखीसोबत। याच्यानंतर छबिना चालू होईल। छबिना म्हणजे काय हे तुम्हाला बघायला भेटेल। प्रत्येकाच्या परंपरा रीती वेगळ्या असतात आणि सातारकरांच्या मध्ये पण रीती परंपरा वेगळ्या असतात। काही ठिकाणी बगाड यात्रा असते, काही ठिकाणी महाबळेश्वर साईडला कोकण पट्टा असल्यामुळे तिकडे पालखी नाचवली जाते आणि आमच्याकडे देवीची पालखी ही खांद्यावर घेऊन नेली जाते। आमच्या गावची प्रथा काय आहे हे तुम्ही बघा। आमच्याकडे याला छबिना बोलतात, तुमच्याकडे काय बोलतात हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि असा हा प्रकार तुमच्या गावी किंवा तुमच्या भागात खेळला जातो का, केला जातो का, तोही मला कमेंटमध्ये नक्की सांगा। यामध्ये लहान मोठी ज्येष्ठ सर्व माणसे सहभागी होतात, नाचतात, देवीची यात्रा ही आनंदात पार पाडतात आणि आपल्याला बघायला सुद्धा ही खूप भारी वाटतं। तुम्हाला कसं वाटतं मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला असं काय करता येतं का हेही नक्की सांगा। याच्यामध्येही 2-3 प्रकार आहेत, मला एकच प्रकार येतो, बाकीचे येत नाहीत। मी ते शिकीन नंतर आणि पुढच्या वर्षी बहुतेक मीही एखादा प्रकार त्यांच्यामध्ये असेल।
युट्यूब मध्ये येणार आहे. आता काय गावत नाही. थांबा की पुढे जावा की. चांगले बोला चांगले कार्यकर्ता आहे माझा आला का आला की. पालखीचं आणि देवीचं दर्शन घेतल्यानंतर आपल्या घरातील जी वाहनं आहेत त्यांची पूजा केली जाते. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि शबीना अजून चालू आहे, पालखी अजून गावात फिरते. फक्त रात्रीचे 3 वाजलेत आणि मला झोप येते. तर मित्रांनो, उद्या भेटूया. शबीनाचा उद्या तमाशा आहे, गावचा तमाशा. थोडं ऐकायला वेगळं वाटतंय. उद्या व्हिडिओ त्याची असेल किंवा उद्या बैलगाडा शर्यत आहे, व्हिडिओ त्याची भेटणार. दोघांमधले एक व्हिडिओ नक्की भेटेल. 50-50 चान्स आहे, बैलगाडा शर्यत नाहीतर गावचा तमाशा. जे पण काय पण बघू, एकदम भन्नाट बघणार आहे. तर भेटूया उद्या.